4 दिवस सासूचे, पवित्र रिश्ता अशा मोठमोठ्या नामांकित मालिकेतून प्रसिद्धीस आलेली हुरहुरीत अभिनेत्री प्रिया मराठे हिचं काल निधन झालेलं आहे. तिच्या या अचानक मृत्यूला कॅन्सर जबाबदार ठरलेला आहे. अचानक लक्षणे उफाळून आली. पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेतून विशेष ओळख मिळवणारी आणि तू तिथं मी आणि तुझीच मी गीत गात आहे या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी सर्वांनाच धक्का देऊन गेली. प्रिया गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती, पण वयाच्या 38व्या वर्षी तिची प्राणज्योत मावळली. कर्करोग असा आजार आहे की त्याचे नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. खरं म्हणजे कर्करोग हा आजार केवळ एखाद्या वयात किंवा परिस्थितीत होतो असा नाही, तर प्रत्येकासाठी एक धोका ठरू शकतो. आधुनिक जीवनशैली, बदललेली आहार पद्धती, ताणतणाव आणि पर्यावरणीय घटक हे सर्व मिळून शरीराला आतून कमजोर करत आहेत. त्यामुळे वेळेआधीच सावध राहून काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. हा आजार टाळता येऊ शकतो. फक्त भीती बाळगून काही उपयोग नाही, तर प्रतिबंधासाठी पाऊल उचलणे जास्त महत्त्वाचं आहे. या लेखातून आपण बघणार आहोत की दैनंदिन जीवनाच्या काही साध्या पण महत्त्वाच्या सवयीमुळे कर्करोगापासून आपण रक्षण करता येऊ शकतो. आपण काय खातो यावर आपल्या शरीराचं भविष्य ठरतं. भाजी, फळं, कडधान्य, पूर्णधान्य आणि अँटीऑक्सिडेंट्स असलेला आहार शरीराला संरक्षण देतो. जंक फूड, प्रक्रिया पदार्थ आणि जास्त तेलकट अन्न त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी साठते, जी पुढे जाऊन कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. ताजं अन्न, हंगामी भाज्या, कमी तेलाचा वापर आणि पुरेसं पाणी पिणं ही साधी वाटणारी पण प्रभावी पावलं आहेत. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की योग्य आहारामुळे कर्करोग होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोगाचे सर्वात मोठे कारण मानले जातात. फुफ्फुस, घसा, तोंड आणि अगदी यकृताच्या रोगांमागे धूम्रपान व मद्यसेवन ही कारणं प्रमुख मानली जातात. एकदा या सवयी लागल्या की त्यातून बाहेर पडणं कठीण असतं, पण ठाम इच्छाशक्ती आणि योग्य मदतीने हे शक्य आहे. शरीराला आतून स्वच्छ ठेवायचं असेल तर या घातक पदार्थांना पूर्णपणे निरोप देणे आवश्यक आहे. तर आजच्या धावपळीच्या जीवनात ताण टाळणं जवळपास अशक्य आहे, पण त्याचं व्यवस्थापन मात्र आपण करू शकतो. सततचा ताण शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी करून कर्करोगासारख्या गंभीर आजाराला वाव देतो. ध्यान, योग, श्वसनाचे व्यायाम आणि पुरेशी झोप हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय आहेत. मन शांत ठेवलं तर शरीर आपोआप बळकट होतं, मानसिक आरोग्य सांभाळतं. हेही कर्करोग प्रतिबंधक एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर प्रिया मराठे हिला नेमका कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.